नगर भूमापन विभागातील विलंबित होणारी कामं लवकर होण्यासाठी उपाययोजना करा। मी धुळेकर, धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। शहरातील जमीन, घर, प्लॉट्स, दुकाने, खरेदी विक्रीचे व्यवहार नेहमीच होत असतात व मागील काळात लोकसंख्या वाढल्यामुळे होणाऱ्या व्यवहारांची संख्या सुद्धा वाढली आहे। व्यवहार पूर्ण झाल्यावर नंतर नागरिकांना विकणाऱ्यांचे नाव काढून खरेदी करणाऱ्याचं नाव लावण्यासाठी सिटी सर्व्हेमध्ये जावं लागतं। तसेच कोणाच्याही मृत्यूनंतर त्यांचे वारसदारांचे नाव लावण्यासाठी तिथं जावं लागतं। मागील काही वर्षात धुळे शहराला लागून असलेला बराचसा नवीन भाग सिटी सर्व्हे अंतर्गत करण्यात आलाय। अशा मालमत्ता धारकांना सुद्धा सिटी सर्व्हेच्या उतार्यावर नाव लावून घेणं गरजेचं असतं, कारण की खरेदी विक्री करताना 7/12 उतार्यासोबतच सिटी सर्व्हेचा उताराही लागतो। वरील सर्व कामं करून घेण्यासाठी सिटी सर्व्हे विभागात बराच वेळ लागतो व नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। तरी सिटी सर्व्हे विभागात होणाऱ्या दिरंगाई विलंब टाळण्यासाठी तातडीने आवश्यक असलेल्या उपाययोजना कराव्यात व तसे निर्देशही द्यावे अशी मागणी उपजिल्हाधिकारी महसूल यांना निवेदनात देऊन करण्यात आली आहे। यावेळी मी धुळेकरचे अध्यक्ष निरंजन भतवाल, दिनेश वाघ, छोटू भाऊ पोद्दार, किशोर बोरसे, विशाल गायकवाड, फरदीन शेख आदी उपस्थित होते। धुळे शहरात प्रॉपर्टी आणि जमिनी खरेदी विक्री करण्याचे खूप व्यवहार होत असतात, कारण की धुळ्याची लोकसंख्या खूप वाढली आहे आणि कुठली प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री केल्यानंतर त्याचं नाव जे असतं खरेदी करणाऱ्याचं ते सिटी सर्व्हेमध्ये जाऊन त्याचं नाव लावावं लागतं। परंतु मागच्या काही काळामध्ये सिटी सर्व्हेमध्ये नावं लावण्याचे जे कामं असतात हे खूप प्रलंबित होतात आहे। त्यामुळे जेही नागरिक प्रॉपर्टी खरेदी विक्री करतात किंवा बँकेत गहाण देतात किंवा गहाण सोडवण्यासाठी जातात त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। तसेच धुळे शहराच्या जवळचे जे भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाले आहेत तेथे आधी फक्त 7/12 चालायचा, तेही विभाग जे आहेत ते सिटी सर्व्हेमध्ये आले आहेत आणि तिथल्या प्रॉपर्ट्यांचे एंट्री व्हायला खूप डिले होत आहे। म्हणून खूपशा नागरिकांच्या तक्रारी आहेत व नाराजी आहे। म्हणून आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी यांना मी धुळेकर संघटनेतर्फे निवेदन देऊन ही मागणी केली आहे की सिटी सर्व्हे व भूमापन विभाग येथे होणाऱ्या दिरंगाई किंवा जे उशीर होतोय त्याच्यावर तात्कालिक कारवाई करावी आणि तिथे काही स्टाफची कमतरता असेल किंवा काही साधनांची कमतरता असेल ती पूर्तता करावी। त्यामुळे धुळे शहरातील नागरिकांना जो त्रास होत आहे सिटी सर्व्हेमध्ये नावं लावून घ्यायचा किंवा काढायचा तो प्रलंब जो होतो आहे तो टाळण्यासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी आमच्यातर्फे करण्यात आली आहे आणि उपजिल्हाधिकारी साहेबांनी यासाठी त्वरित आम्ही पावलं उचलू असे आश्वासन दिले आहे। शालेय विद्यार्थ्यांना जागतिक चिमणी दिवस निमित्तानं मातीचे वाडगे वाटप। धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे। 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस निमित्तानं चिमणी गावात आपल्या लहानपणापासूनच सोबतचा छोटासा पण बहुउपयोगी पक्षी लहानपणापासून शिकवला जातो। तो वाचवण्यासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा रामनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना मातीचे वाडगे भांडे ठाकूर अँड सन्सचे संचालक पक्षीमित्र किशोर डियालानी यांनी रामनगर येथील शालेय विद्यार्थ्यांना मातीचे वाडगे वाटप करताना आपले मत व्यक्त केले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष उद्योजक निरंजन भवताल व पर्यावरण मित्र गोकुळ देवरे हे उपस्थित होते। प्रास्ताविक शिक्षक मनोहर पाटील यांनी केले। 30 भांडे वाटप करण्यात आले। आभार मुख्याध्यापक संजय खैरनार यांनी मानले। विशाल गायकवाड, सूरज ठाकरे, दिलीप ठाकरे, सूरज मोरे यांनी सहकार्य केले। त्याला काय महत्त्वाचं आहे चिमणीला पाणी त्यासाठी सन्माननीय दादांनी आपल्या शाळेतील मुलांसाठी हे भांडं आणलेलं आहे। मग ते भांडं जर तुम्हाला दिलं तर तुम्ही काय करणार? का मारणार नाही? तर दादा तुम्ही आम्हाला या वस्तू भेट दिल्या त्याबद्दल तुमचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। आज देवरे सणानिमित्त आम्ही तुमच्या शाळेत आलोय। चांगलं वाटलं, तुमची शाळा एकदम सुंदर आहे आणि तुम्ही पण सुंदर आहे। आज चिमणी दिवस आहे, सर्वांना माहिती आहे ना? बघा तुमच्या राईट मध्ये चिमण्या किती येत आहेत, त्यांना आपण काय करणार? कुठे ठेवणार? हा वाडगा आहे, मटक्यामध्ये ती चिमणी बसू शकणार नाही ना, याच्यामध्ये बरोबर ती बसते। इथे पाय असतं आणि पाणी इथून बरोबर पिणार।
आज चिमणी दिवसानिमित्त तुम्हा सर्वांना आपण वाडगे मोफत देणार आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जायचं, आई बाबांना सांगायचं, आजोबांना सांगायचं, आजीला सांगायचं, याच्यात रोज पाणी भरायचं. भरणार का नाही? भरणार का नाही? मी काय सांगितलं नाही, नक्कीच भरणार. मग आपण सर्वांना मोफत देऊ आणि सर्वांना करायचा. मी सरांना सांगेन, सर भरणार. कोणी नाही केलं तर पुढच्या वर्षी आपण तुम्हाला काहीतरी चांगली वस्तू देऊ. नक्कीच करणार? सर्व हो म्हणा. महत्व माहिती का तुम्हाला? बघा, आपण शेतात, तुम्ही शेती करता जाता का? तुमच्या वडिलांची शेती आहे का? शेतीमध्ये आपण धान्य लावतो ना, तर धान्य जेव्हा आपण लावतो त्याच्यावर किडे येतात ना. किडे येतात, किडे आले तर काय होईल? धान्य येईल का नाही ना? धान्य खराब होतं ना, आपलं पीक खराब होतं ना. तर चिमण्या काय करतात? पिकावर जे किडे येतात ना, छोटे मोठे किडे असतात, जे पिकाला नासवतात, त्या किड्यांना खायचं काम कोण करतं? चिमणी करते. त्यामुळे आपलं शेत वाचतं ना. तर आपल्या पिकाला वाचवण्यासाठी पण चिमणीची गरज आहे. आणि चिमण्या जेव्हा एका झाडावर बसतात, त्याच्या बिया खातात. त्या बिया तोंडात घेऊन त्या काय कुठे जातात? दुसरीकडे जातात. रस्त्यात त्या बिया पडतात. आणि त्या बिया पडल्यामुळे काय होतं? इथे नवीन झाड परत उगतात. तर आपल्या पर्यावरणासाठी चिमण्यांचं खूप मोठं महत्त्व आहे. तर जर आपल्याला पाहिजे असेल ना की आपल्या आजूबाजूला झाडं जगली पाहिजे, शेती जगली पाहिजे, तर त्यासाठी चिमण्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग त्या चिमण्या असो, बाकीचे पक्षी असो, बरोबर आहे की नाही? अजून बघा, घरात उंदरं असतात. उंदरं होतात ना भुशा, तर उंदरांना पण खायचं काम कोण करतात? पक्षी करतात. त्यांना मारायचं काम पक्षी करतात. त्यामुळे पण आपली शेती वाचते, पिकं वाचतात. बरोबर की नाही? आपल्या घरात साठवलेलं धान्य पण त्याच्यामुळे वाचतं. म्हणून पर्यावरणाच्या रक्षणासाठी चिमण्या आणि पक्षी गरजेचे आहेत. म्हणून किशोर काकांनी काय केलं तुम्हाला? आज आपण हे देतोय, वाडगे देतोय. याचं काय करायचं? आपण पाणी भरायचं. फक्त पाण्याने जगतील का? आपण पक्षी नाही जगणार ना. त्यांना खायला पण द्यावं लागेल काहीतरी. तर ह्याच्यात तुम्ही ज्वारी, बाजरी पण ठेवू शकता. घरात धान्य असतं ना, एक मूठभर धान्य घ्यायचं, ह्याच्यात टाकून द्यायचं. आणि ते घराबाहेर ठेवायचं. किंवा घरावर गच्ची असेल ना, वरती पत्रा असतो का घरावर आपल्याला लावलेला आहे ना, आपण त्याच्यावर पण ठेवू शकता तुम्ही भरून. कळलं का? मग तुमचं जेव्हा लक्ष नसेल ना, तेव्हा चिमण्या येऊन ते सगळे पाणी पण पितील आणि ज्वारी बाजरी पण खातील. बरोबर? तुम्ही जेव्हा ठेवाल ना आपल्या घरासमोर किंवा घराच्या वर, तेव्हा तुम्हाला दिसेल. येऊन बेटा अजून